त्यावेळेस काय असतंय, त्यावेळेसचा विषय हे होता, काय म्हणून त्याला कोणी पण यायचं. आता हा विषय आलाय तर जरा सविस्तरच सांगा. प्रश्न उत्तर हे जुगलबंदी नको. काय नेमकं त्या दिवशी झालं, किती वाजता ते धनंजय मुंडे आले, तुमच्याशी काय बोलले, दर्शन घेतले का नाही, जरा सविस्तर सांगा. आता प्रश्न विचारणार मला जे सांगायचं सांगा. ओके. नाही आहे तेच. मी आता तिथं काय हजारो शेकडो मोठमोठाले नेते यायचे, अंतरवाले मोठमोठाले, आणि मी रात दिवस त्यांना भेटायचो, त्यांचा सन्मान करायचो. मी कधीच असं म्हणजे दुजाभाव देत नव्हतो, अजिबात देत नव्हतो. आणि राज्यभरातले माणसं मोठे आलेत आणि आपण उगाच त्यांचे हेळसांड करायचे, कारण मी गरिबाचा लेकरू आहे, एक गरिबाचं काम करणारा पोरगा आहे, आणि आपल्याला मोठा व्यक्ती आलाय आणि त्याची हेळसांड होऊन अवमानित करून त्याला माघारी पाठवणं हे मला शोभत नव्हतं, कारण मी गरिबाच्या घरात वाढलेलो होतो. असे रात दिवस जागणार पण भेटायचो, ही माझी पद्धत. आणि ते 7-8 दिवसापासून निरोप येत होतो वाटतं अंतरवालीत की यायचं आहे म्हणून. आता ते काय ये कोणी नका येऊ असा तो विषय लगातार सुरू असायचा. आणि मला काय ही माणूस भेटला की त्यो माणूस भेटला की त्यो असं सलग सुरू असायचं. ते मला वाटतं अंदाज मला वेळ नाही सांगता येत. आता तुम्ही सविस्तर विचारलं म्हणून मी सविस्तर सांगायला, आता वेळ नाही सांगता येणार, पण रात्री 2 तरी वाजले असतील, आज बहुतेक 2-3 तरी वाजले असतील किंवा काय माहित नाही मला, आता अंदाज नाही सांगू शकत, कारण त्यावेळेस ते भयान होतं वातावरण. ते आले थांबले, पण मी झोपलो होतो, मी तेव्हा झोपलेलो होतो अक्षरशः. ते आल्यावर ते म्हणे परत असा निरोप आला, म्हणला तू झोपलेले, म्हणल्यावर गेले असते. पोरांनी सांगितलं की, ते पोरांनी सांगितलं ते जाणारच नाहीये. मग पुन्हा उठलो मध्ये, मग मी तर डोळे चोळीतच खाली गेलो. म्हणलं बरोबर नाही, शेवटी एक नाव आहे त्यांचं, आणि आपण नाही दुजा भाव दिला पाहिजे, आणि दुजा भावाचा विषय पण नाही. गेलो काना खाली भेटलो, तर ते दारात 2 लोक उभे होते, ते एक आणि ते सरमाडी आहेत, ते धनंजय मुंडे एक आणि ते सरमाडी आहेत, ते 2 जण उभे होते. मग ते आत आले आणि मग त्यांनी त्याची ओळख करून दिली त्या सरमाड्याची. ती म्हणे हे सरमाडे आहे. म्हणलं हे होय का ते हार्वेस्टरचे पैसे बुडीणार, कारण ते हार्वेस्टरवाले त्याच्या आधी माझ्याकडे 2 महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते. तर मग त्या टायमाला ते पैशाचा विषय होता, त्यांनी त्या सरमाडीने त्यांना काहीतरी मारलं होतं, मग ते लोक नारायणगडावरती आले. तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितलं होतं ते पैसे. आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता गेवराईचा, त्याच्याजवळ सांगितलं होतं की लोकांचे पैसे द्या, शेतकऱ्याचे नसता या मॅटरमध्ये. मग मी या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार. तर मग त्यांनी बोलून घेऊन त्यांना थांबविलं होतं, म्हणून त्यावेळेस मला ते नाव माहीत होतं फक्त. आणि प्रत्यक्ष समजा त्या दिवशी ते आलं तेव्हा सांगितलं, त्यांनीच सांगितलं धनंजय मुंडेंनी, घेऊ सरमाडे म्हणून. म्हणलं मग हे होय का ते हार्वेस्टरचे पैसे बुडी द्या, तसं म्हणलं ते सणाक्षच गेलं बाय. असा एवढाच विषय. आणि दुसरं काय, तिथं आल्यावर निवडणुकीत टायमाला आल्यावर मग काय असतंय, सहकार्य लक्ष ठेवावं. निवडणुकीचं काळे मायावर अन्याय झालता, मायावर ज्यावेळेस अन्याय झालता त्या टायमाला मला मराठ्यांचं मोठं केलं, मला मराठ्याचे साथ आहे पहिल्यापासून, असं तसं हेच विषय. आणि लक्ष ठेवा. आणखीन एक काय शब्द होता का बाबा भेटीनंतर दुसऱ्या दिवशी थांबणार बोलतायत काहीतरी शब्द होता, मला ते आठवण. लक्ष ठेवा. शब्द ते शब्द होता काहीतरी की लक्ष ठेवा ना, आणखीन एक शब्द होता, नाही असा शब्द होता. आणि मी काय कोणालाच हा म्हणत नव्हतं त्या टायमात, म्हणजे ते जो त्या अनुभव आहे त्यांना तेच बाकीच्या नेत्यांना पण, बस एवढंच होतं, बाकी काय नव्हतं. जाऊ द्या ना, सांगितलं तर तेवढंच कशा ठेवता, हत्ती गेला शिकवायला कशाला सांगा. त्या प्रक्रियेत असतच ना. आम्ही असं म्हणायचं का त्यांनी पाया पडल्यात म्हणून? आता मी काय सांगू, नाही तुम्ही तुम्हाला माहिती आहे, तुम्ही दोघंच होते ना, धनंजय मुंडे आणि तुम्ही त्या ठिकाणी. आपण हे आत्ताच कम काढू, म्हणजे असं म्हणू शकतो का धनंजय मुंडे यांनी तुमचे पाया पडले? सगळेच होते, आता सगळेच होते ना तसे. नकार देता की नाही सगळेच तसे होते ना. आता त्याला काय असतं ते सगळेच
प्रकार असतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का नाही बा, हे पाया बघा पडले? इतके खालचं मी नाही बघा, इतक्या खालचं मी नाही. त्यांनी तुमचा आशीर्वाद घेतला असेल पाया पडून, तर त्याला खालचं इतकं खालचं नाही बोलणार. लागलं जिथं अन्याय झाला त्यांच्याकडून तिथं दाबणारच. पण जी प्रक्रिया आहेत त्याबद्दलचं थोडंसं काय म्हणते त्याला, काही संकेत, राजकीय सामाजिक संकेत पाळले पाहिजेत. आणि राजकीय सामाजिक संकेत पाळणारा मी थोडा हाईच. अन्याय झाला त्याच्याकडून तिथं त्याला लागल त्या ताकदीने भेटायची ताकद आहे आपल्यात, लागल त्या ताकदीने. त्याची जी ताकद असेल त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीने भेटता येईल. पण काही संकेत, इज्जतीचा प्रश्न काहींचा राजकीय आहे, त्यांची इज्जतीचा प्रश्न सोडून देऊ. वाल्मिक कराड पण पडले होते का पाया? मी काय म्हणतो ती प्रक्रिया, मी म्हणतो त्यात जाऊच नाही. मी म्हणतो बरं का, जे आहे आता ती प्रक्रियाच आहे त्या टायमाची. काय करू त्याला मी तर काय करू त्याला? सगळं माहित असतं, असं नाही होऊ शकत. आणि पोखराला मला का ते राष्ट्राध्यक्ष थोडाच व्हावं म्हणून तेच नाव जोडल्यामुळं काय म्हणते त्याला, आणखीन आपलं नाव उंच नसतं असं थोडंच आहे. अरे बाबा, रात्रंदिवस किती आले तर किती नाही, पण ते राजकीय सामाजिक एक प्रक्रिया आहे. माझ्या मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाचं पान हलू शकत नाही, कोणाचंच या राज्यात. त्यामुळे येणार सगळे येत आहेत. आणि काय असतं, थोडं राजकीय सामाजिक संकेत पाळले पाहिजे. शेवटी काही बी नाही सांगितलं पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणणं. पण त्यावेळेस आलेला प्रत्येक माणूस, ती प्रक्रिया होती निवडणुकीची म्हणून त्यासाठीच होता. कुणी तिकीट मागायला यायचं, कुणी सहकार्य करा म्हणून यायचं, कुणी म्हणायचं तुम्ही नाही सहकार्य केलं की मी पळलोच. पाया पडायचं. मी म्हणतो पूर्णच ती प्रक्रियाच होती ना. आता ती प्रक्रियाच होती. प्रत्येक जण तिकीट मागायचा, कोणी मदत मागायचा. ती भयंकर लाट होती. आजही बी उद्या बी राहणार आहे. आणि कव्हा खेटा म्हणा तुम्ही, ती कायम राहणार असं ते त्यावेळेस झालं होतं. त्यामुळं लय जेव्हारी लागल असंही मी नाही सांगत, बस का आता लय जेव्हारी लागल. हेअर, स्किन, ओबेसिटी, इन्फर्टिलिटी, थायरॉइड या विविध विकारांनी त्रस्त आहात? हडपसरमध्ये रिव्हाइव्ह होमिओ केअर मध्ये संपर्क साधा आणि खात्रीपूर्वक इलाज करून घ्या. नामांकित होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर निरंजन रेवडकर यांच्याशी संपर्क करा.